हॅलो स्टुडंट्स, यापूर्वी आपण ग्रॅव्हिटेशनचा लेसन सुरू केला होता. जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर आता आपण पुढचा भाग बघूया. आता एक बॉक्स आहे, डू यू नो. त्यामध्ये काय, यू मस्ट बी नोविंग अबाउट द हाय टाईड अँड लो टाईड्स that occur regularly in the sea. The level of sea water at any given location along seashore increases and decreases twice a day at regular intervals. High and low tides occur at different times at different places. The level of water in the sea changes because of the gravitational force exerted by the moon. Water directly under the moon gets pulled towards the moon and the level of water there goes up, causing high tide at that place. At two places on the earth at 90 degree from the place of high tide, the level of water is minimum and low tide occurs there as shown in figure 1.6. आता आपण लो टाईड आणि हाय टाईड म्हणतो. दिवसातून 2 वेळा हाय टाईड असते आणि दिवसातून 2 वेळा लो टाईड असते. हाय टाईड आणि लो टाईडला आपण मराठीमध्ये भरती आणि ओहटी म्हणतो. म्हणजे पाणी किनाऱ्याला आलं की हाय टाईड, पाणी समुद्राच्या किनाऱ्यापासून आत गेलं की लो टाईड होते. हे असं दिवसातून 2 वेळा होत असतं. तर ते कशामुळं होतं, तर आपल्या अर्थभोवती जो फिरणारा मून आहे त्याच्या ज्या पोझिशन्स असतील त्याप्रमाणे हाय टाईड आणि लो टाईड होतात. जर चंद्राच्या डायरेक्टली खाली पाणी येत असेल तर तिथं हाय टाईड तयार होते आणि पाणी आहे ते वरच्या दिशेला जातं. पण ज्या वेळेला एका साईडला हाय टाईड होत असते त्यावेळेला दुसऱ्या साईडला लो टाईड होते. कारण ज्यावेळेला आपण बघतो की ते पाणी आहे ते वरच्या साईडला, चंद्र ज्या दिशेला असेल त्या साईडला ते वरच्या साईडला खेचल्यासारखं होतं त्या चंद्राच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं. पण ज्यावेळेला आपण बघतो की एका साईडला हाय टाईड आली आहे म्हणजे त्याच्या 90 डिग्रीनी जर गेला, आपण जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर त्या दुसऱ्या साईडला लो टाईड तयार होते. म्हणजे तिथलं पाणी कमी होऊन हाय टाईड जिथं असेल त्या साईडला पाणी जाणार आहे आणि दुसऱ्या साईडला लो टाईड तयार होणार आहे. ते आपल्याला एक्झाम्पल फिगर 1.6 मध्ये लो टाईड आणि हाय टाईड दाखवलं आहे त्याच्यावरून कळू शकतं. ज्या साईडला चंद्र आहे तिकडं हाय टाईड होणार आहे आणि इकडं लो टाईड तयार होणार आहे. जर तुम्ही डायग्राम नीट बघितली ही तर इथं चंद्र दिसतो, त्यामुळे इकडं पाणी आलं आहे, इथं हाय टाईड झाली आहे आणि या साईडला लो टाईड तयार झाली आहे. Collect information about high and low tide from geography books. Observe the timing of the high and low tides at one place when you go for a picnic to be a beach. टेक पिक्चर्स अँड होल्ड अँड एक्झिबिशन. म्हणजे आता तुम्ही जॉग्रफीच्या बुकमधून लो आणि हाय टाईडचे पिक्चर्स घ्यायचे आहेत, माहिती गोळा करायची आहे आणि जिथं तुम्ही पिकनिकला जातात किंवा एखाद्या बीचला पिकनिकला गेलात तर तिथले फोटोज काढून तुम्ही त्याचं एक एक्झिबिशन तयार करायचं आहे. अशी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. विल द वेलॉसिटी ऑफ अ स्टोन थ्रोन वर्टिकली अपवर्ड रिमेन कॉन्स्टंट or will it change with time? How will it change? Why doesn't the stone move up all the time? Why does it fall down after reaching a certain height? What does its maximum height depend on? आता जर तुम्ही एक स्टोन घेतला आणि तो वरच्या बाजूला आकाशात फेकला तर तो एकाच स्पीडने जाणार आहे का वर? त्याची वेलॉसिटी जी असणार आहे ती सगळ्या पॉईंट्सना सारखी असणार आहे का ती वेळेबरोबर बदलणार आहे का अजून काय चेंजेस होणार आहेत त्याच्यामध्ये, हे सगळं विचारलेलं आहे त्यात. जर आपण बघितलं तर आपण ज्यावेळेला वर दगड फेकतो किंवा बॉल फेकतो त्यावेळेला त्याची वेलॉसिटी जी असते ती सगळीकडं सारखीच असते असं नाही. ज्यावेळेला आपण हवेत फेकतो किंवा दगड हवेत फेकतो त्यावेळेला त्याची वेलॉसिटी असते ती 0 असते. पण ज्यावेळेला आपण फोर्स अप्लाय करतो ते आपल्या फोर्समुळं ती ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट साईडला वरच्या साईडला वेलॉसिटी वाढते आणि एका पॉईंटला गेल्यानंतर तिथं तो स्टोन जाऊन तिथं वेलॉसिटी 0 होते आणि त्या पॉईंटपासून परत तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या दिशेने परत खाली येतो जमिनीकडं. तर हे सगळं
त्या स्टोनवर किंवा बॉलवर अप्लाय केलेल्या फोर्समुळं आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं होणारे चेंजेस आहेत त्याच्या वेलॉसिटीमधले. अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इटसेल्फ बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द सेंटर ऑफ मास ऑफ अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर. So the gravitational force on any object due to the earth is always directed towards the center of the earth. Because of this force an object falls vertically downwards on the earth. आता हे कशामुळं होतं? जे आपण एक्झाम्पल बघितलं, स्टोनवर फेकला किंवा बॉलवर फेकला तर तो खाली का येतो? कारण अर्थ जी आहे ती प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःकडं खेचून घ्यायचा प्रयत्न करते, ती स्वतःकडं अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करते तिच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं. अझम्पशन आहे की ते जे मास आहे अर्थचं ते त्याच्या अर्थच्या सेंटरला सिच्युएट झालं आहे असं आपण समजतो. आणि म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कुठल्याही ऑब्जेक्टवर जरी असला तरी तो नेहमी अर्थच्या सेंटरच्या दिशेने असणार आहे. त्यामुळं आपण वर फेकलेली वस्तू किंवा कुठलाही अर्थवरचा जो ऑब्जेक्ट असेल त्याच्यावरचा जो फोर्स असेल तो अर्थच्या सेंटरकडं असणार आहे असं सांगितलेलं आहे. बिकॉज ऑफ धिस फोर्स ॲन ऑब्जेक्ट फॉल वर्टिकली डाऊनवर्ड्स ऑन द अर्थ. तर ह्या फोर्समुळं, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं कुठलाही ऑब्जेक्ट असेल तर तो वर्टिकली डाऊनवर्ड्स म्हणजे खालच्या दिशेने सरळ अर्थच्या दिशेने येतो. Similarly, when we throw a stone vertically upwards, this force tries to pull it down and reduces its velocity. Due to this constant downward pull, the velocity becomes zero after a while. The pull continues to be exerted and the stone starts moving vertically downward towards the center of the earth under the influence. म्हणजे ज्यावेळेला आपण दगड फेकतो त्यावेळेला तो अर्थच्या अपोजिट साईडला वर फोर्स अप्लाय केल्यामुळं वर जातो. पण एक पॉईंट असा येतो तिथं त्याची वेलॉसिटी 0 होणार आहे हे नक्की आहे आणि तिथून त्या अर्थच्या फोर्समुळं, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्याला अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स स्वतःच्या साईडनी म्हणजे खालच्या साईडनी ओढायला लागतो आणि त्याची वेलॉसिटी कमी करून तो परत तो दगड आहे तो खाली जमिनीकडे येतो आणि सेंटर ऑफ द अर्थ आहे त्याच्या इन्फ्लुएन्समुळं तो दगड खाली येणार आहे. आता आपण यूज युअर ब्रेन पॉवर बघूया. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. आता न्यूटन्सचा जो ग्रॅव्हिटेशनलचा लॉ आहे त्या लॉप्रमाणे प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतो असा त्याचा लॉ आहे. दस इफ द अर्थ अट्रॅक्ट्स अन ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ द ॲपल ऑल्सो अट्रॅक्ट्स द अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ विथ सम फोर्स. Why then does the apple fall towards the earth but earth does not move towards an apple? आता न्यूटन्सचा जो लॉ आहे त्याप्रमाणे जर प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला स्वतःकडं खेचत असेल किंवा अट्रॅक्ट करत असेल तर आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं की अर्थकडं ॲपल खाली पडतो. मग आता ॲपलवर जर अर्थचा फोर्स अप्लाय होत असेल तर ॲपल पण त्या अर्थला स्वतःकडं ओढत असेल का? तर हो, ओढत असूया. The gravitational force due to the earth also acts on the moon because of which it revolves around the earth. Similar situation exists for the artificial satellites orbiting the earth. The moon and the artificial satellites orbits the earth. The earth attracts them towards itself, but unlike the falling apple, they do not fall on the earth. Why? This is because of the velocity of the moon and the satellites along their orbits. If this velocity was not there, they would have fallen on the earth. आता आपण बघितलं की अर्थवर जो ॲपल पडणार आहे तो पण अर्थला अट्रॅक्ट करतो, पण अर्थ काय ॲपलवर जाऊन पडणार नाही आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट आहे तो सगळ्याच प्लॅनेट्सवर, मूनवर किंवा जे ऑर्बिट्समध्ये फिरत असतात त्या प्रत्येक ऑब्जेक्टवर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट झाला पाहिजे किंवा त्या ऑब्जेक्टचा डायरेक्टली अर्थवर इफेक्ट झाला पाहिजे. मग जसं ॲपल जमिनीवर पडलं तसंच अर्थ पण मूनवर जाऊन पडली पाहिजे किंवा मून अर्थवर येऊन पडला पाहिजे किंवा अदर प्लॅनेट्स पण अर्थवर येऊन पडले पाहिजेत. असं होतं का? तर होत नाही.
कारण काय, बाकीचे प्लॅनेट्स किंवा मून असतील तर तिथला जो ऑर्बिटमध्ये फिरण्याचा, त्या रूटमध्ये फिरण्याचा वेलॉसिटी असणार आहे त्या प्रत्येक प्लॅनेटची, मूनची आहे, त्या वेलॉसिटीमुळं ते एकमेकांवर आदळत नाहीत किंवा एकमेकांना धडकत नाहीत जाऊन. म्हणून जर ती वेलॉसिटी नसती तर मून जो असतो तो येऊन अर्थवर आपटला असता. पण तसं होत नाही, कारण तिथं त्या मूनला मिळालेली एक वेलॉसिटी आहे. त्या वेलॉसिटीमुळं तो त्या ऑर्बिटमध्येच फिरत राहतो आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जरी एकमेकांवर अट्रॅक्ट करत असतील एकमेकांना, तरी पण त्याचा इफेक्ट इथं काहीच होत नाही. आता आपण अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन बघूया. द अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट्स नियर इट. अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ of motion, a force acting on a body results in its acceleration. Thus gravitational force due to the earth on a body results in its acceleration. This is called acceleration due to gravity and is denoted by g. Acceleration is a vector quantity. As the gravitational force on any object due to the earth is directed towards the center of the earth, the direction of the acceleration due to gravity is also directed towards the center of the earth, that is vertically downwards. आता आपण बघितलं की अर्थ जी आहे ती अर्थजवळ येणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट करते असं आपण बघितलेलं आहे. तर आता न्यूटनच्या सेकंड लॉप्रमाणे जर फोर्स ॲक्ट होत असेल एखाद्या बॉडीवर, तर त्याचा रिझल्ट जो आहे किंवा त्याचा जी बॉडी आहे तिचं ॲक्सलरेशन असं होतं असं म्हणतात. तर ॲक्सलरेशन होतं म्हणजे काय होतं, तर ज्या बघितलं होतं ॲक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. जर एखाद्या बॉडीची वेलॉसिटी आहे जी चेंज होते आणि ती जी असणार आहे ती विथ रिस्पेक्ट टू टाईम असणार आहे. पण म्हणतोय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जर प्रत्येक बॉडीवर ॲक्ट होतो तर तिथं त्या बॉडीचं ॲक्सलरेशन पण होतं असं आपण म्हणतो. म्हणजे जर समजा आपण चालत असेल किंवा पळत असेल तर एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे जातो, पण ते जाताना पण आपण समजा एकदा नॉर्थला जातो, एकदा साऊथला जातो, एकदा ईस्टला जातो, वेस्टला जातो, अशा प्रत्येक डायरेक्शनमध्ये आपण फिरत असतो. जर हे झालं आपलं उदाहरण. पण प्रत्येक बॉडी जी अर्थवर आहे ती पण मूव्ह होणार आहे. त्या प्रत्येक बॉडीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होणार आहे आणि तिचं जे डायरेक्शन आहे ते बदलणार आहे. वेलॉसिटी आहे ती त्या स्वतःच्या बॉडीप्रमाणे बदलत जाणार आहे. म्हणून त्या बॉडीवर होणारं जे ॲक्सलरेशन असणार आहे ते ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे असं म्हणतात. आणि त्या ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे आपण स्मॉल जीनी डिनोट करणार आहोत. वेक्टर क्वांटिटीमध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन बघितलं जातं. तर ॲक्सलरेशनला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही आहे. पण जर स्केलार क्वांटिटीज बघितल्या आपण तर स्केलार क्वांटिटीजला फक्त मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नाही. त्यामुळं हा मेन डिफरन्स आहे स्केलार आणि वेक्टर क्वांटिटीजचा. आणि त्यामुळंच ॲक्सलरेशन ही जी आहे ती वेक्टर क्वांटिटीमध्ये जाते. तर जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर प्रत्येक ऑब्जेक्टवर पडत असेल तर त्याचं त्या बॉडीचं जे आहे ते डायरेक्शन असणार आहे ते टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ असणार आहे. म्हणजे सेंटरच्या दिशेला असणार आहे अर्थच्या. आणि जे डायरेक्शन होणार आहे त्या ग्रॅव्हिटीमुळं ते त्याचं डायरेक्शन पण अर्थच्या सेंटरकडं असणार आहे. म्हणून त्याला आपण वर्टिकली डाऊनवर्ड्स असं म्हणतो. आता थिंक अबाउट इट सांगितले. व्हॉट वूड हॅपन इफ देअर वेअर नो ग्रॅव्हिटी. जर ग्रॅव्हिटीच नसली असती तर काय झालं असतं, आपण चालू शकलो असतो का, मुख्य म्हणजे आपण अर्थवर असलो असतं का, याचा विचार करायचा आहे. व्हॉट वूड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ जी वॉज ट्वाईस ॲज लार्ज. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता आपल्याला जीची व्हॅल्यू बघायची आहे सरफेस ऑफ द अर्थला, म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवर जीची व्हॅल्यू किती आहे ती बघायची आहे. वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ जी बाय यूजिंग न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन फॉर ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास m situated at distance r from the center of the earth. The law of gravitation gives F is equal to G capital M upon small m upon r square.
इक्वेशन नंबर 3. ह्याच्या आधी 2 इक्वेशन्स पाहिले, त्यामुळं हे झालं इक्वेशन नंबर 3. एम इज द मास ऑफ द अर्थ. आता कॅपिटल एम आहे तो मास ऑफ द अर्थसाठी घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युलेट आपण न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ होता त्याच्यात बघितलं होतं. एफ इज इक्वल टू जी एम कॅपिटल एम अपॉन स्मॉल म्हणजे M1 M2 अपॉन R² होतं. तिथं आता आपण पहिल्यांदा अर्थचं मास घेणार आहोत. म्हणजे एक ऑब्जेक्ट झाला M1, तो आहे अर्थ, म्हणून त्याचं मास कॅपिटल एम घेतलं आणि स्मॉल एम आहे तो दुसरा ऑब्जेक्ट घेतला आहे. तर त्याच्याप्रमाणे आता आपल्याला पुढं जीची स्मॉल जीची व्हॅल्यू काढायची आहे. एफ इज इक्वल टू एम जी लिहिले. जर आपण इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 बघितलं, इक्वेशन नंबर 4 आहे एफ इज इक्वल टू एम जी. आता एफ लेफ्ट हँड साईड जी आहे ती दोघांची सेम आहे, एफ एफ आहे, म्हणून दोन्ही राईट हँड साईड पण इक्वल आहेत असं लिहिलं आहे. म्हणून पुढं कॅपिटल जी कॅपिटल एम इंटू एम अपॉन R² असं लिहिलं आहे. आता स्मॉल एम कॅन्सल होणार आहे आणि फक्त जी इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम अपॉन R² असं झालं. इक्वेशन नंबर 5. इफ द ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R इज इक्वल टू रेडियस ऑफ द अर्थ, दस द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज. आता इथं काय केलं आहे, तर तो ऑब्जेक्ट आहे तो अर्थच्या सरफेसवर आहे असं सांगितलं आहे. त्यामुळं स्मॉल r जो आहे तो कॅपिटल R एवढा म्हणजे अर्थच्या रेडियस एवढा त्याचा डिस्टन्स झालं आहे. त्यामुळं आता आपल्याला स्मॉल जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आता बघितलं आपण तर कॅपिटल जी कॅपिटल एम आणि कॅपिटल R म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ जी आहे ती कॉन्स्टंट राहणार आहेत सगळे. त्यामुळे त्याचे जे व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला माहिती आहेत, ते सगळे आपण ठेवणार आहोत आणि कॅल्क्युलेशन करणार आहोत. आता इक्वेशन नंबर 6मध्ये स्मॉल आरच्या जागेवर कॅपिटल R करून त्याचे मेजरमेंट फॉर्म्युला तयार केला आहे. जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन R². इक्वेशन नंबर 6. द युनिट ऑफ जी इन SI units is meter per second square. The mass and radius of the earth are 6 × 10⁻24 kg and 6.4 × 10⁻6 meter respectively. Using in 6 म्हणजे इक्वेशन नंबर 6मध्ये आपण अर्थचं मास आणि अर्थची रेडियस ठेवणार आहोत आणि आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. आता कॅपिटल जीची व्हॅल्यू आहे ती आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ आहे आपला, तिथं कॅपिटल जीची व्हॅल्यू सांगितली होती, ती व्हॅल्यू आपण इथं ठेवणार आहोत. नेक्स्ट इक्वेशन स्मॉल जी इज इक्वल टू 6.67 × 10⁻11 इंटू 6 × 10⁻24 अपॉन 6.4 × 10⁻6 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं काय झालं, इथं तुम्ही तर हा 6⁻24 आहे आणि 6⁻11 आहे. 24मधून 11 मायनस करायचे डायरेक्टली, म्हणजे किती झाले 10⁻+13 झाले. आणि इथं 6.67 आहे आणि 6 आहे, ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. त्यानंतर इथं खाली बघितलं तर 6.4 × 10⁻6चा स्क्वेअर करायला सांगितलं आहे. मग इथं 6.4चा स्क्वेअर करायचा आणि ह्या 10⁻6चा स्क्वेअर करायचा. तसं करून जर कॅल्क्युलेशन केलं तर आपलं जे आन्सर आहे ते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर येणार आहे. धिस ॲक्सेलरेशन डिपेंड्स ओनली ऑन द मास m and radius r of the earth, and so the acceleration due to gravity at given point on the earth is same for all objects. It does not depend on the properties of the object. आता आपण कॅल्क्युलेशन केलं स्मॉल जीचं व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन जे आहे ते कॅल्क्युलेट केलं आहे आपण. तर ते पूर्ण डिपेंडंट कशावर, मास ऑफ द अर्थ रेडियस ऑफ द अर्थ या दोन व्हॅल्यूजवर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड आहे. पण ही त्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीवर डिपेंडंट नाही असं तिथं सांगितलं आहे. जर तुम्हाला अशा सोप्या भाषेमध्ये सायन्स 1चे व्हिडिओ ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेजारीच बेल आयकॉन आहे, ते प्रेस केल्यावर तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील, त्याचं नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका. थँक्यू.